यस निलेश तरे. निलेश तरेने विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. निलेश सेठ आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तसेच लालचंदजी डाकी आणि सुजितजी तरे आपण सुद्धा यायचं आहे. निलेश शेट्टी याच्याकडे येत आहे त्यांच्या शुभ हस्ते. परशुरामजी डाकी आपण यायचं आहे. परशुरामजी डाकी आपण यायचं आहे. सर्वप्रथम ट्रॉफी हाफिज आपण यायचं पुढे. सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी आपणास निलेश शेट्टी तरे यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. त्यानंतर प्रवीणजी पाटील अर्थात बॉयप्रेम क्रीडा मंडळाचे त्याचे समित कुमार केवणी दिवस संघाचे अध्यक्ष त्यांनी स्पॉन्सर केलेलं जे रिस वॉच आकर्षक हे देण्याची विनंती करणार आहे. सुजित तरे यांनी दिलं. त्यानंतर परशुरामजी डाकी यांच्या शुभ हस्ते कार्तिक मोटर्स आमचे गोराटकर ब्रदर्स यांनी स्पॉन्सर केलेलं हे सुंदर गिफ्ट हॅम्पर. हाफिज सबसे पहले तो कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है. मैंने अपनी मैच पाके बहुत अच्छा लग रहा है. बहुत ही धुआंधार बल्लेबाजी की. हालांकि जो टारगेट था इतना आसान नहीं था फ्लड लाइन में इतना टारगेट चेस करना, मगर जिस तरह से शुरुआत की थी जीत गई. टेंशन था, मैंने कीपर था कैच छोड़ दिया था, उसने 20-25 रन मारा. वो मेरे बहुत प्रेशर था तो मुझे खेलना ही था. ज्याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेल प्लेड हाफिज आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर धावसंख्या धावपलकावरती 10 धावा आहेत. चांगली सुरुवात करत असताना टीमचे कॅप्टन जॉन्टी जोशीचा मात्र अप्रतिम आणि दर्जेदार खेळत असताना नीरज आहेत बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. जबरदस्त शॉट आहे. ऑन साइडला चेंडू पाठवल्या दरम्यान स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका राष्ट्रवादी षटकार. राष्ट्रवादीचे षटकार एक नंबर त्यांच्या गाजते जिल्हाभर. बाल्या मामाचं काम गायलंय दमदार त्यांच्या गाजते जिल्हाभर. जॉन्टीसाठी पारितोषिक असणाऱ्या दरम्यान बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारल्यास या स्पर्धेचे लाडके आयोजक केतनजी तरे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आहे 1000 रुपयाचा. यावेळेचा फटका ऑन साईडला खेळायचा होता मात्र झेल बघतो आपण ड्रॉप झालेला आहे. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल ड्रॉप करत असताना या ओव्हरमध्ये जर षटकार मारला गेला, एक षटकार अजून एक आला तर पारितोषिक असणारे रोख रक्कम 1000 रुपयाचा. सिनेमांनी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक अंजूरगावचे असणाऱ्या अप्रतिम आणि दर्जेदार ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लिडिंग एज लागती वेगवान हा फटका ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा बघतो आपण या दरम्यान संपर्क जो आहे तो दरम्यान बघतो आपण बरोबर चाला नाही. बॅटर अतुल आपण कॅप सरळ करायची आहे कारण का स्पर्धा आपण भरपूर मोठी घेतोय आणि स्पर्धा डिसिप्लिनमध्ये खेळणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतोय 18 इन बोट. षटकातील पुढील चेंडू स्टॅकिंग इनला बंटी जोशी. जॉन्टी जोशीसाठी या दरम्यानचा हा फटका ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही अंपायर सांगत असताना लेग बायची धाव आहे.
एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर आपल्याला पहिल्या ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आरडी क्रिकेट संघ ओली टीमची धावसंख्या पाहायला मिळते 19 वरती बिनगडी बाद. वेळाची पाबंदी असणार आहे, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही. हॅलो, पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आरडी ओवली टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 आकड्यावरती. देवेन आलेत सेकंड ओव्हरमध्ये. वेळाची पाबंदी असणार आहे, वेळ आपल्याला जास्त खर्च करायचं नाही. अप्रतिम आणि दर्जेदार ही क्रिकेट टुर्नामेंट प्रत्येक विभागात, प्रत्येकी शहरात, प्रत्येकी गावात, प्रत्येकी जिल्ह्यात मात्र चर्चा सुरू आहे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी चषकाची. नक्कीच चर्चा सन्माननीय सुनीलजी भगत यांनी पुरस्कृत केलेला संघ बघतो आपण, जयदुर्गा गोवे. सुनीलजी भगत, आपलं देखील मनापासून आभार. आपण आला असाल तर आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे राष्ट्रवादी चषकामध्ये. आदरमानचा हा फुल टॉस आणि बघतो चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झालेला नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. धावीत दरम्यान एक मेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 20-20. सन्मान्य दिलीपजी तरे, सुदर्शन मडवी आणि राजेशजी यांचा शुभागमन झालाय. या तिन्ही पाहुण्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्या दरम्यान चेक केलं जाणार आहे. बॅटरनं अवेस रिव्हर्सची मागणी केली आहे. बीमर आहे की नाही ते बघितलं जाईल. थर्ड अंपायर नक्कीच आणि रिव्ह एकच असणार आहे, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. तो जर सक्सेस झाला तर पुढे तो कंटिन्यू केला जाईल. अनसक्सेस झाला तर पुन्हा रिव्ह नसणार आहे. एका इनिंगसाठी एकच. त्या दरम्यान थर्ड अंपायर डिसिजन बघूया आपल्यापर्यंत काय देत आहेत. स्पर्धेविषयी आपण नक्की चर्चा करत होतो. जबरदस्त आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते प्रथमच, पहिल्यांदाच. आणि फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. सुरुवात तुमची चांगली असेल तर शेवट चांगलं होतं असं म्हटलं जातं. आणि काय स्पर्धा भरवली. देखणं दर्शदार, रुबाबदार, राजेशाही, नक्कीच असं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. शब्द अपुरे आहेत. सामना नक्कीच थोडा उशिरासाठी थांबलाय. पुन्हा आपण चर्चा करतो स्पर्धेविषयी. सुंदर स्टँड आहेत. मैदानाच्या चारी बाजूने पॅक आहे, म्हणजे पूर्ण आपण बघतो स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर घेतला गेला रिव्ह्यूसाठी. आमचे सहआयोजक राहुलजी घरत यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे आमचे लाडके सहआयोजक सुनीलजी घरत यांचे बंधू राहुल घरत यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील आदरमान स्वागत आहे. बीमरसाठी बीमर आहे की नाही आदरमान ते चेक केलं जातं लवकर प्लीज. थर्ड अंपायरला विनंती असेल की आपण निर्णय आमच्यापर्यंत थोडंसं लवकर पोहोचवा.
लिगल हा चेंडू आहे अशा दरम्यान अंपायर सांगत असताना चला आपण पुन्हा त्या सामन्याला करूया सुरुवात. आता रिव्ह्यू नसणार आहे कारण का तो अनसक्सेसफुल झाला. सक्सेस झाला असं पुढे झाला असता तर आपण पुढे तो कंटिन्यू केला असता. मग आता रिव्ह्यू नसणार या गोष्टीची नोंद घ्यावी. आडी ओवली या टीमनं मॅचला सुरुवात. देवेन पाटील अकोटापाचा होता फटका सुंदर आहे. पूलचा हा फटका पॉवरफुल देखील आहे. पाठवला चेंडू दरम्यान मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सीपी सिक्सर. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल अकुटप्पाचा हा देखील आहे आणि ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दे दनादन अजून एक षटकार. हिटमॅन रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला अतुलच्या बॅटमधून. व्हेरी गुड बॅटिंग. 2 चेंडू 2 सिक्सर. स्कोर जाऊन पोहोचला 32 वरती. षटकातील पुढील चेंडू. गती कमी केली आहे गती आणि आताचा मात्र चेंडू चांगला आहे. त्याचा फायदा होत असताना बॅक टू बॅक 2 सिक्सर आल्याच्या नंतरचा हा चेंडू मात्र आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतोय. बॉलर देवेन पाटीलचा. आजची चौथी रात्र दिवस रात्र आपल्याला नक्की स्पर्धा पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक अकोटप्पाचा होता. पुन्हा एकदा दरम्यान पूल करायचं होतं. चेंडूला बॅटचा संपर्क झाला नाही. चांगली बॉलिंग चांगली वापसी करत असताना आता मात्र बघतो आपण देवेन पाटीलची चांगली बॉलिंग. ऍक्शन रिप्लाय तुमच्या मेगा स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. अकोटप्पाचा हा देखील सुंदर चेंडू अगोदरच खेळला बॅटर. चेंडूला बॅटचा संपर्क झालेला नाहीये. आला डॉट बॉल. 2 सिक्सरच्या नंतर 2 डॉट. आताचा मात्र प्रॉपर टायमिंग आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. स्कोर 38. 38 धावा स्कोर बरोबरती. ऑडियन्स असणं गरजेचं आहे. ऑडियन्स नक्कीच आनंद घेत असताना वेळाची पाबंदी असेल. जयदुर्गा गोवे टीम चला फिल्डिंग लावून घ्या. शकील सर चला आपण खेळून लगेच सूचना करायच्या आहेत. रजनी क्रिकेट आहे नक्कीच वेळेत सामने होणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन तुम्हाला राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मगाशी देखील भरपूर खेळाडूंना चर्चा केली. सूरजने देखील सांगितलं कारभारच्या कॅप्टननं की मॅनेजमेंट खूप महत्त्वाची असते. स्पर्धा ठेवणं नक्कीच आपण बघतोय एवढं सोपं नाही आहे. मग ते स्पर्धा ठेवल्याच्या त्याची मॅनेजमेंट खूप महत्त्वाची असते आणि ती मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून. सुरेख मॅनेजमेंट वेळेत आपल्याला सामने पाहायला मिळतात आणि वेळेवरती आपण सामने कंप्लीट करतोय. आजच्या चौथी रात्रीमध्ये आपण आहोत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 38 होते आपल्याला पाहायला मिळते. जॉन्टीने 5 बॉलमध्ये 17 बनवल्यात. अतुलनं 7 बॉलमध्ये 20 बनवल्यात. अजून षटकं बाकी असणार आहेत 3 म्हणजे 18 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि साकिंग यांना टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील जॉन्टी जोशी. राकेश गोयल लेफ्ट आर्म सीमर. खराब चेंडू होता. खराब चेंडू ऑन साईडला खेळत फक्त दिशा दिली. तिथे लॉंग लेग मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर सुंदर झाली. व्हेरी गुड फिल्डिंग. स्वतःवरती नाराज आहेत बघतो आपण जॉन्टी. दावेत नाही म्हणणार एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळतो 39 आकड्यावरती 39 इन बोट. राष्ट्रवादी चषक नक्कीच प्रत्येकी ठिकाणी प्रत्येकी शहरात प्रत्येकी विभागात आणि देशभरात चर्चा आहे राष्ट्रवादी चषकाची. कारण का स्पर्धा तशी आहे ना भूतो ना भविष्य.
एक नंबर A1 आयोजन आणि स्पर्धा देखील एक नंबर आहे. नेक्स्ट बॉल. कोट्यापदा चेंडू मात्र खराब आहे, त्याला देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुलचा मात्र आपल्याला धमाका पाहायला मिळतोय. दे दनादन धमाकेदार षटकार. माझ कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. नक्कीच सुरेश म्हात्रे अर्थातच ग्रामीण सम्राट बाळ्या मामा एक नंबर. आणि बाळ्या मामांचं कार्यच तसं आहे. स्कोर वेगानं पुढे चालला 45. हा चेंडू बघितला जाऊ दिला, अंपायर सांगतात वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 46 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. म्हणजे पहिल्या विकेटसाठी आपल्याला कदाचित इथनं 50 धावेची भागीदारी पाहायला मिळेल की काय. प्रयत्न संख्येच असतील. कमी केली गती, ऑनसाईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. थोडंसं नक्कीच चेंडूची लेंथ मागे ठेवली. ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, चांगला चेंडू होता, अप्रतिम पडला. नंतर नक्कीच टर्न होत असताना स्विंग आणि मिस. डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क देखील आहे. लिडिंग एज लागतीये. परतावा गेली तर फलंदाज अतुलला मैदानाच्या बाहेर. लागणारा हा पहिला धक्का आरडी ओली टीमला. बॅटर आउट. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. 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 चला टीम मीटिंग नकोय. 3 ओव्हरनंतर जेव्हा डीन्स ब्रेक असेल 12 मॅन रेडी राहायचं आहे. जशी षटकं 3 संपतील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. बाकी नक्कीच कुठल्याही खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये एंट्री नसणार आहे. आम्ही मगाशी देखील उल्लेख केला होता आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय सामना जेव्हा सुरू असेल तेव्हा नक्कीच तुम्हाला बॅट हवी असेल, पाणी हवा असेल, ॲज आमचे नक्कीच अंपायर, त्याच्यानंतर मॅनेजमेंट कमिटी आणि 12th मॅन या तिघांना त्या दरम्यान मुभा आहे. पवन पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. राकेश काही नक्कीच या दरम्यान बघतो आपण फल्टिंगमध्ये चेंजेस करत असताना. रजनी क्रिकेट रात्रीचा क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेचा हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा बघतो आपण संपर्क मात्र अजिबात नाही. चांगली वापसी करत असताना घातक फलंदाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये अतुलला मात्र बाद केला. अतुलनं बाद होण्या अगोदर 25 बनवल्या. म्हणजे आपल्या टीमसाठी नक्कीच त्यानं चांगला योगदान दिलं, चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे. आता बघूया इथनं नक्कीच आरडी ओळी संघ दावा किती बनवेल. टॉप एज लागून चेंडू मागे चाललाय, तिथे प्रोटेक्शन आहे, चांगले फिल्डिंग, डायरेक्ट हिट झालाय. मग अपील देखील आपल्याला पाहायला मिळते आणि थर्ड अंपायरची मागणी केली जाते. म्हणजे तिसरे पंच आता मात्र निर्णय देणार आहेत. डायरेक्ट हिटचा झालाय. मग बघूया थर्ड अंपायरचा निर्णय, डिसिजन काय येणार आहे. tenniscricket.in ही स्पर्धा मात्र कव्हर करतोय आणि नक्कीच निर्णय थर्ड अंपायरचा आपल्यापर्यंत येईल थोड्याच वेळात. यस, तर पाणी घेऊन जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. यस, नक्कीच रनआउट तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे. आणि बॅटर आउट आहेत, फलंदाज बाद आहेत आणि ते नक्कीच तुम्हाला दिसेल देखील स्क्रीनवरती. जे काय आहे ते टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा केस संपला. 3 ओव्हर एकेरीस. आता मात्र नक्कीच 2 विकेट ज्या आल्या त्या महत्त्वाच्या होत्या आणि इथनं मात्र नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा क्रिकेट संघ गोवे टीम. षटकं संपले 3, धावा एकूण झालेत 46, लॉस ऑफ 2. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण डीन्स ब्रेक सुरू आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, आपण घेऊया पुन्हा एकदा डीजे वाला ब्रेक. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर.
अन जिकडं तिकडं त्यांच्या नावाची चलाट. यस राजेशजी मडवी या ठिकाणच्या मान्यवर कक्षामध्ये आलेले आहेत. त्यांचं याकडे स्वागत आणि सन्मान मी केतनदादा तरे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. राजेशजी मडवी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊया, त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया मान्यवरांचं. राजेशजी मडवी एक युवा उद्योजक, अजून एक विकेट येत असताना चांगली बॉलिंग आणि चांगली वापसी, पवन देखील परततो मैदानाच्या बाहेर. त्यानंतर सुदर्शनजी मडवी यांचंही स्वागत आणि सन्मान आपण जाऊया करूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्स विजय. सुदर्शनजी मडवी यांचं स्वागत आणि सन्मान केतनदादा तरे आपल्या शुभ हस्ते करतायत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक यस. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. पुढील चेंडू हा देखील अकुट टप्पाचा होता, ऑन साईडला खेळायचं होतं बॅटरला. हा चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाही. मागच्या 5 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यात, म्हणजे भरपूर चांगली वापसी पुन्हा एकदा करत असताना या मॅचमध्ये बघतो आपण जयदुर्गा गोवे टीमनं पुन्हा एकदा कंबर कसली आणि नीरज पाटीलला नक्कीच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती कॅप्टननं कंटिन्यू केलाय. फटका फसला, मिस्तामिंग शॉट, झेलची पुन्हा एकदा संधी, कीपर झेलच्या खाली परतावा लागेल, बॅटरला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का, सुरुवात भरपूर चांगली होती, मात्र त्याच्यानंतर कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळतोय जयदुर्गा क्रिकेट संघ गोवे टीमचा. 1 more विकेट डाऊन, बॅटर आउट. 46 आकड्यावरती आज 4था धक्का लागला. सूरज साकिंग इन लाईट बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना वीरेंद्र सेहवाग साईलला व्हेरी गुड शॉट, शॉट ऑफ द नाईट, अप्रतिम दर्जेदार, सुपर. नेत्र दीपक चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 50 कंप्लीट झाली आहे. 50 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगलं क्रिकेट. समोरच्या दिशेनं फटकावेत खेळले, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली आहे. चेंडू चुस्तून फेक करेपर्यंत धावेत नाही, एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचला 51 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतो. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच संपर्क साधायचा, अजिबात वेळ न घेता. टोंटर टीमच्या कॅप्टन आणि दापोड्याचे कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचे लगेचच. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा बघतो आपण पुन्हा एकदा या दरम्यान संपर्क झालेला नाहीये. लेग बायचा इशारा अंपायर करत असताना आणि या एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस मात्र नीरज पाटीलनं या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक केला. चांगली त्याने बॉलिंग केली. 52 धावा स्कोर बरोबरती आहेत. बंटी राऊत आणि सन्माननीय अजय तरे जे समाजसेवक उद्योजक आहेत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपलं देखील वेलकम आहे. सर शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. शकील सर आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. प्लीज घाई करा.
अंतिम षटकामध्ये बॉलर आकाश पाटील आलेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 52. 52 धावा. खराब चेंडू आहे. फटका मात्र सुंदर आहे. अप्रतिमा शॉट आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजुरची तात्यानं हाय न्यारी. झाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. झाली पब्लिक सारी. ऑडियन्स तिकडे असेल तर आपण चेंडू लगेचच द्यायचा आहे. सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. स्कोर 58. 58 धावा आपल्याला मात्र या दरम्यान धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग मोनिशनं देखील मात्र सुरुवात केली आहे सिक्सरना. सूरज देखील एक चांगला खेळाडू आहे. 2 चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच त्यांचे प्रयत्न इथनं सुरू आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 60 ते 65 70 धावा जर इथनं बनवल्या गेल्या तर एक चांगली धावसंख्या सेट होऊ शकेल. आणि तो प्रयत्न करत असताना RD ओवळी हा संघ या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल. हा देखील फटका चांगला ऑन साइडला टर्न केला चेंडू. तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग झाली एका मध्ये. चेंडू चोचून फेक करेपर्यंत दावीत न मिळेल सिंगल. आणि एका दावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 59. 59 धावा स्कोर बोर्डवरती. अल्पेश गायकवाड सातत्याने आमच्यापर्यंत नक्कीच प्रतिम आणि अचूक माहिती देत असताना ॲज अ स्कोरर. कराबे चेंडू फुल टॉस होता. फक्त दिली त्याला दिशा. पाठवलं चेंडू. हा देखील काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. स्पर्धा आयोजन किती सुंदर. फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव. जो तो येतो या स्टेडियम वरती बघून आयोजन होतंय. सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या वेगानं पुढे चालली आहे. 65. नेक्स्ट बॉल. इनसाइड एज लागतीये. धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू विकास एंडला. आणि इथनं आता मात्र विकेट मिळणार आहे. परतावा लागेल मोनिशला मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव. जो तो येतो या स्टेडियम वरती बघून आयोजन होत या गार. चिराग आलेत न्यू बॅटर. आकुटप्पाचा होता मात्र बॅट हातामधून निसटलेली आहे. एक धाव झाली आहे कंप्लीट. वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. बघता 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 आपण ही दुसरी देखील धाव कंप्लीट केली जाते. होत असतं नक्कीच. बघतो आपण क्रिकेटमध्ये कधी कधी ग्रीप हातामध्ये बरोबर व्यवस्थित बसत नसतो. घाम जास्त येत असतो. त्या कारणाने नक्कीच ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली पूल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क तर चांगला होता. चेंडू आणि बॅट चांगली या दरम्यान बॅट बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. बॅटरची फटका हवे ते कॉलिंग नाही. या जेलसाठी कॉलिंग महत्वाचे असते. 2 धावा इथनं अजून मिळणार आहेत. आणि एकूण षटकं मात्र इथनं कंप्लीट झाले. बघतो आपण 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना RD ओवली या टीमची धावसंख्या 69 झाली आहे. 70चं टार्गेट मात्र या मॅचमध्ये असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी जयदुर्गा गोवे टीमला. मात्र त्याच्या अगोदर लगेच आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे करणार आहोत टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन याच्यामध्ये ते उपस्थित आहेत. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. गवळी सर.
यस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणजे विकास इंटर वीर तानाजी दापोडे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत ते म्हणजे राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे. दोन्हीही कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आहेत. यस, राजेशजी मडवी आणि सुदर्शनजी मडवी या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण टॉससाठी उपस्थित राहा. तुमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रमोदजी आपण या बाजूला यायचं आहे. तोंडरे संघाचे कॅप्टन, आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. पहिला सामना खूप डॅसिंग अंदाजामध्ये जिंकलेला आहे. त्याचबरोबर दापोडे संघाचे कॅप्टन अजय, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. आपण सुद्धा खूप चांगल्या अंदाजामध्ये सामना जिंकलेला आहे. कॉलिंग पुन्हा एकदा टॉस जो आपण वापरतो या ठिकाणी एक बाजू जी आहे ती राष्ट्रवादी चषक 2022, कारण ही जी स्पर्धा आहे ती म्हणजे राष्ट्रवादी चषक 2022 आणि दुसरी बाजू म्हटलं तर लगेचच समोर येतात ते म्हणजे लोकनेते, ग्रामीण सम्राट, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तसेच तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्यामामा या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत. दोन्ही मान्यवर राष्ट्रवादी. यस, कॉलिंग राष्ट्रवादी आहे. मात्र नाणेफेक जिंकलेली आहे ते म्हणजे तोंडरे संघाने. दोन्ही मान्यवरांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण दोघांनाही शुभेच्छा देऊन आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला सामना खूप आगळ्यावेगळ्या अंदाजामध्ये जिंकला, संघर्ष करावा लागला, पण विजय महत्त्वाचा आहे. कसा कसा अनुभव आला खेळताना? अनुभव तर आहेच, पण जरा गोलंदाजी चांगली झाली म्हणून सामना जिंकला. नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय? फलंदाजी. तुम्ही साथे नेहमीच फलंदाजी घेत असता, या वेळेला मात्र रणनीती काय असणार आहे? बॅटिंग लाईनमध्ये काय बदल होईल? बदल वगैरे काही नाही. सुरुवातीचे ओपनर बल्लेबाज आमच्यात नाही, त्याच्यामुळे आम्हाला बॅटिंग घ्यावं लागते. साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही समोरचा जो बलाढ्य संघ आहे, कंप्लीट टीम आहे, या संघाला पराभूत करू शकता? टीम तर मजबूत आहे, आम्ही पण ऐकले या टीमच्याबद्दल. 55 धावांचा टार्गेट. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. अजय, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. मग तुमच्या मनासारखं नक्कीच झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्षेत्ररक्षण आले. नाणेफेक हरल्यानंतर पहिला सामना सहजगत्या जिंकला होता, सूर गवसला होता सलामीवीरांना. त्यानंतर नेहमीप्रमाणे प्रितेश यांनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी, गोलंदाजी खूप छान झाली होती. पण ह्या सामन्यामध्ये पहिला जो संघ खेळला तोच खेळणार आहे की काही बदल होईल? नाही, तोच संघ असेल. मग तुम्हाला सामना जिंकायचा असेल साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये थांबण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. कसा अनुभव आला खेळताना? पहिला सामना खेळलात, या स्पर्धेविषयी काय? स्पर्धा तर खूप सुंदर होती आणि इथं नाईट स्पर्धा खेळायला मिळाली, त्याबद्दल यांचे आभार. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघासाठी सुद्धा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे त्याची टॉस झालेली आहे आणि टॉस जिंकून राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघ कॅप्टनने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विकास एंटर वीर तानाजी दापोडे संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. बाबू शाह इज देयर. तो चलिए, धन्यवाद गौली सर. और यहाँ पर देखिए थोड़ा सुभाष सर बात करेंगे. टॉस जीते यहाँ पर टोंडरे टीम, जहाँ पर पहले बल्लेबाजी चुन रहे हैं. थोड़ा निश्चित रूप से चौंकाने वाली डिसीजन है हर कप्तान टॉस जीतकर फील्डिंग, लेकिन उनकी भी अच्छी सोच है. बड़ा मैच है, दबाव भरा मैच है, पहले गेंदबाज उनके पास विकल्प की कमी है निश्चित रूप से. और देखिए कि अगला मैच है तगड़ा टीम. देखिए जब आप मेहमान के रूप में निश्चित रूप से आए तो फिर शायद पेसर ना लें शुरुआत में, ये बेहतर है. पेसर डालना चाहते हैं यहाँ से शुरुआत से, लेकिन इस मैच की बात करेंगे. देखिए यहाँ से 70 रनों की टारगेट है. और सुभाष सर क्या कहना चाहोगे? मैं तो कहूँगा ये बहुत बड़ी यहाँ पर टारगेट सेट कर दिए हैं, लेकिन कहते हैं ना, रात को फूल को भी पता नहीं होता है, सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है. ये मैच कहाँ पहुँचेगा ये कहना बहुत मुश्किल है. यही बात कर रहा था कि रात को फूलों को भी पता नहीं है, सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है. और पहली देखिए यहाँ पर छक्का आता हुआ, इसे कहते हैं इश्क जीने मरने में हम भी हैं तैयार. आइला रे आइला, पहिला षटकार आइला.
जो पहिल्या सामन्यामध्ये बरसला होता आणि तोच फॉर्म इथे त्याला दाखवावा लागेल, कारण एक मोठं लक्ष आहे, तब्बल 70 धावांचं लक्ष आहे. टिट फॉर टॅट, जसे तसे उत्तर द्यावे लागेल. बिल्कुल सुभाष सर, देखिए आहिला रे आहिला, देखिए अपने जिगर किया और पहला छक्का. कहती ना बस में धक्का खाना और क्रिकेट में छक्का खाना. उसके बाद पतली गली से गेंदबाज का निकलने का कोशिश था और पतली गली दिखा दी यहाँ पर बैटर ने. लेट कट खेला यहाँ पर, सेकंड स्लिप को वेट किया और 4 रन आता हुआ. विचारा 370 कलम हटवला म्हणून आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? आम्ही पंख पसरून क्योंकि जब सेकंड इनिंग की बात होती है ना, ज़्यादा बॉल टू रन पहुंचना जरूरी है. पहली इनिंग में देखिए हम वक्त समय ले सकते हैं डीजे का ज़्यादा से ज़्यादा. थोड़ा इसमें आवाज़ चाहिए तो बढ़ा लीजिए डीजे, है तो थोड़ी सी नॉर्मल बढ़ा लीजिए इसमें, नहीं तो चलेगा. सुभाष सर क्या कहना चाहोगे? इसे कहते हैं प्यार की जवाब प्यार से, ईट की जवाब पत्थर से. अगदी बरोबर आहे. जशात तसे उत्तर इथे दिलं जात आहे. 14ची सरसरी आवश्यक असताना 11 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद जिंदाबाद. क्या बढ़िया बल्लेबाजी. मुझे तो लगता है आकाश अपनी बल्लेबाजी से कुछ दिखा रहे हैं, कुछ पहचान छोड़ रहे हैं कुछ अपने टीम के लिए. ये चलिए भाई अक्रॉस द लाइन, काफ़ी जल्दी देखिए यहाँ पर जगह बना लिए थे यहाँ पर. और देखिए सुभाष सर बात करेंगे ना, ऑन साइड पर बल्लेबाज खेलना ज़्यादा पसंद करते हैं. इसके कारण है टेनिस गेम में थोड़ी सी ताकत देना पड़ता है. अगदी बरोबर. आणि ऑन साईडला खेळणं सर्वच फलंदाजांना आवडतं आहे. आपण जर बघितलं तर ऑन ड्राईव्ह फटका जास्तीत जास्त, त्यानंतर पुल जास्तीत जास्त हा फटका खेळला जातो क्रिकेटमध्ये. आणि हे फटके जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. T20 क्रिकेट आल्यापासून मात्र इम्प्रेस फटका ही आपल्याला पाहायला मिळतात. सुभाष सर मुझे लग रहा है ये बेंगलोर राजस्थान रॉयल के बीच में मैच. ड्रेस कोड देख लीजिए, आरडी ओली टीम देखिए यहाँ पर चैलेंजर बेंगलोर टीम, दूसरी तरफ देखिए राजस्थान रॉयल के देखिए ड्रेस कोड, और उसी तरह से बल्लेबाजी भी पिछले मैच में देखने को मिला था. और देखते हैं यहाँ पर एक बढ़िया देखिए एक टारगेट सेट किए हैं. 70 रनों का टारगेट है. कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है. और अभी तक देखिए ये जोड़ी कामयाब होते हुए, लेकिन 70 रन तक पहुंचने के लिए अभी और काफ़ी कुछ मेहनत दिखाना होगा. हर कदम में देखिए आपके यहाँ पर कांटे बनकर गेंदबाज बरसेंगे, लेकिन सुभाष सर कहते हैं ना, जो कांटों को अपने हाथों में उठा लेते हैं ना, फूल भी उसको नसीब होता है. और पहली ओवर में लगभग देखिए मैं कहूँगा यहाँ पर बगीचे में पहुँच गए हैं, 12 रन लाए हैं. लेकिन और इस तरह के काम आगे, क्योंकि 12 के औसत से जाओ तो आप 60 तक पहुँचोगे. थोड़ा सा औसत को और बेहतर करना होगा, एक ओवर को लंबा बनाना होगा. क्या कहना चाहोगे? एक बढ़िया शुरुआत में मेरे हिसाब से बगैर विकेट से. पूर्णपणे सहमत आहे भाऊशा आपल्या मताची. कारण जी सुरुवात हवी होती, खरं तर जयदुर्गा गोवे संघाला जय संपादन करण्यासाठी ती सुरुवात करून दिलेली आहे. कोणत्या प्रकारचा विकेट ते गमावलेलं नाही. सरासरी आवश्यक होती 14, फक्त 2 धावेने पिछावर जयदुर्गा गोवे संघ आपण पाहतोय. नक्कीच एक चांगला षटकामध्ये जर धावा कुठून काढल्या तर पुन्हा एकदा जयदुर्गा गोवे संघ आपल्याला सामन्यामध्ये वापसी करताना दिसेल. बहुत बढ़िया. देखिए सही बात बताएं. और सुभाष सर मैं हमेशा कहता हूँ, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो. और यहाँ पर निश्चित रूप से यहाँ पर जय दुर्गा गोवे टीम देखिए अपना इक्का दिखाने की कोशिश कर रहे हैं. लेकिन अभी ये कहना बहुत मुश्किल है भाई, क्योंकि हमारी कॉमेंट्री से कभी भी खेल समाप्त नहीं होता जब तक मुकाबला की. हेलो हेलो. तो चलिए यहाँ पर लग रहे हैं, इन्हें भी खाना चाहिए माइक्रोफोन को, सेल डाल दीजिए. हमारी कमेंट्री से खेल कभी समाप्त नहीं होता जब तक मुकाबला का आखिरी गेंद फेंका नहीं जाता. ये कहना बहुत मुश्किल है. आकाश ऑन द स्ट्राइक फिर से एक बार. और ये चलिए घसीट कर गेंद को ले लिया यहाँ पर, और फील्डर ने देखिए यहाँ पर गेंद को रोका. लेकिन तब तक देखिए दोनों बल्लेबाज, नॉन स्ट्राइक के बल्लेबाजों ने जोखिम लिया था. और कहते हैं ना, जोखिम तो वही लेता है जो बहादुर होता है. सर पे हार हो लेकिन फिर भी अपना संघर्ष नहीं छोड़ता है. सुभाष सर यहाँ पर इस तरह के रन चुराना होगा. जैसे कहते हैं ना, इसके करोगे तो भाई छुप छुप कर मिलना पड़ेगा. अगर मुकाबला जीतना है तो फिर भाग भाग कर रन भी चुराना पड़ेगा. और आकाश को देखिए ऑन द स्ट्राइक. अच्छी सोच है यहाँ पर, खास करके सुमित पाटिल की बात करेंगे, क्योंकि बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज हैं, गेंदबाज के लिए एक मुश्किल हो सकता है एंगल बदल कर गेंदबाजी करना. और ये चलिए इस बार ऑन साइड में फिर से घसीट दिया. देखिए वहाँ पर फील्डर दीवार खड़े किए वहाँ पर.
और देखिए गेंद जब तक आता, बहुत बढ़िया फील्डिंग देखिए यहाँ पर, तारीफ करना चाहूँगा लगातार। जॉन्टी देखिए, नाम भी जॉन्टी है। कहते हैं ना दोस्ती नज़रों से हो तो उसे जन्नत कहते हैं, अगर फील्डिंग ऐसी हो तो फिर जॉन्टी को तो हम जॉन्टी रोड कह देंगे। बहुत बढ़िया, दीवार खड़े कर दिए हैं। अगदी बरोबर, जॉन्टी रोड्सप्रमाणे जॉन्टी याचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. बहुत बढ़िया देखिए मेहनत करते हुए। कहते हैं ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। हमारे अल्पेश जी गायकवाड़ देखिए बात करेंगे, हौसला है, मेहनत है, आज इस मुकाम तक है और उतना प्रेम भी उन्हें निश्चित रूप से मिलता हुआ। अगदी बरोबर. आणि त्यांच्याबद्दल बाबूशा मी नेहमीच म्हणतोय की समोरचे अनेक स्कोरर एक, तर वेळेचं भान राखायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ क्षेत्ररक्षण करणं संघ खर्च करतोय. चलिए ज़्यादा समय मत लीजिए भाई, समय किसी का मोहताज नहीं है, हम समय के मोहताज हैं। हमारे एमडी महागुरु सर कहते हैं निश्चित रूप से, उनका भी आज जन्मदिन था, निश्चित रूप से मुबारकबाद दिया गया उन्हें भी निश्चित रूप से कई सारा। और ये चलिए गेंद का लाइन था छोटा, और मैंने पहले ही बताया था कि मुंडा गोरा रंग देखकर दीवाना हो गया, और छोटा गेंद देखकर यहाँ पर सुमित दीवाना हो गया, टूट पड़ा और चौका आ गया। समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा. चलिए बिल्कुल एक नंबर। देखिए उनके आगे जितना भी शून्य जोड़ दीजिए। सुरेश मामा देखिए आज सबके दिलों में राज करते हुए, और ये चलिए उड़ाया, हवाई फायर है, मिड ऑफ नजदीक रखा गया था, यहाँ पर नजरें नहीं मिला पाए गेंद से पूरी तरह से। कैच हो सकता था, बहुत समय हवा में था, लेकिन कभी कभी फील्डर के लिए मुश्किल हो जाता है पीछे से जाकर कैच लेना। सुभाष सर आसान नहीं था, लेकिन यहाँ पर भाग्य का साथ मिलता हुआ सुमित पाटिल को। कुल स्कोर देखिए जाकर पहुँच गया 21 रन। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर पवन गेंदबाजी करते हुए, और स्ट्राइक पर बैटर देखिए सुमित थोड़ी सी यहाँ पर आक्रामक दिखाते हुए जानते हैं। और ये थे लिए यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग लिया गया था, लेकिन गेंद को पहुंचा दिया यहाँ पर डीप स्क्वायर लेगा सीमा रेखा के बाहर, और एक 4 रन। सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. तो चलिए सुभाष सर क्या कहना चाहोगे, खराब फील्डिंग या खराब कप्तानी या खराब गेंदबाजी? खराब तर काही आपण म्हणू शकत नाही, मात्र चांगली फलंदाजी नक्कीच म्हणू शकतोय. बिल्कुल सही आपने बताया, उन्होंने गैप ढूंढकर मार रहे हैं, और निश्चित रूप से इसे कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा, क्योंकि फील्डर के सर के ऊपर से लाजवाब सुभाष सर इसलिए आप तक पहुंचे। गेंदबाजी में कोई खराबी नहीं थी, थोड़ा फील्ड देखिए अंदर लिया गया था, उसका फायदा, और उसके बाद है कि यहाँ भी हो गया गलती। छोटे छोटे गलती से बचकर रहना होगा। सुभाष सर कहते हैं ना, लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा, एक नहीं पूरी 32 टूटेगा। अगर इसी तरह की खराब फील्डिंग हुआ तो फिर मैच धीरे धीरे एक एक रनों की अहमियत को आपको समझना होगा। स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 26 देखिए 26 रन। और ओवर नंबर बात करेंगे, 2 ओवर का खेल यहाँ से समाप्त हुआ है, तो अभी भी देखिए 18 गेंद बचा है। थोड़ा सा यहाँ पर 18 गेंद के ऊपर देखिए जो टारगेट 70 की बात करेंगे ना रखा गया था, लग रहा है शायद यहाँ से 44 रनों का जरूरत है। सुभाष सर क्या कहना चाहोगे? कहते हैं ना एक छोटा सा छेद बड़ी सी जहाज को भी डुबा सकता है, एक छोटा सा गलती आपको इस मैच से बाहर निकल जाता है। अभी देखिए 18 गेंद 44 की जरूरत है। नक्कीच बाबूशाह सर पहिलं षटक जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये सरासरीने 2 ओव्हर पिछाडीवर होता तो संघ जयदुर्ग गोवे संघ. आता मात्र जर आवश्यक सरासरी हवी होती ती 28 धावांची, आणि इथे आपण 2 धावांनी पिछाडीवर आपण पाहतोय. सरासरी चांगली आहे असं म्हणता येईल जयदुर्ग गोवे या संघाची. नेट टू नेट फाइट आपल्याला पाहायला मिळते, नेट टू नेट फाइट आणि हेड टू हेड मुकाबला. तो चलिए भाई, यहाँ पर कहते हैं ना गलती नीम का नहीं वो कड़वा है, गलती जीप का है जिसे मीठा पसंद है। और उसी तरह से देखिए यहाँ पर गलती हम गेंदबाज का भी नहीं कह सकते हैं, गलती हम फील्डर का भी नहीं कह सकते हैं, गलती हम बल्लेबाज का भी नहीं कह सकते हैं, क्योंकि यहाँ पर सब कुछ ठीक ठाक चलता हुआ देखिए
एक संतुलन गेंदबाजी 13 के अवसर से 26 रन लुटाए हैं, लेकिन यहाँ से ये जो ओवर है बहुत बड़ा ओवर है। यू टर्न ओवर देखे यहाँ पर, ये मैच को आगे ले जाएगा, नहीं तो पीछे छोड़ दिया जाएगा किसी एक टीम का। ओहो, ये तो बहुत बड़ी गलती कर दी। ये क्या हो गया? लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये बीमर गेंद, नो बॉल फ्री हिट, ये कहीं जीत का दरवाजा ना खोल दे। सुभाष सर, अगर दूसरा बीमर हुआ तो फिर विजय माल्या के जैसे देश तो नहीं छोड़ना होगा गेंदबाजी। नक्कीच भीमर चेंडू हाताळल्याने भीमर चेंडू बऱ्याच वेळेला संघाला बिमारी करतोय. चलिए, मैंने बताया चैलेंजर बैंगलोर टीम है, उनकी ड्रेस कोड है, लेकिन देखिए कोई भी खिलाड़ी अपने टीम के लिए बुराई करने नहीं आते हैं, हार देखने नहीं आते हैं। और ये जो क्रिकेट है ना, ये भाई आपको मजबूर कर देता है घुटने टिकने के ऊपर। कोई बात नहीं, पहला बीमार हो चुका है, लेकिन इंतजार कर रहे थे। और गेंदबाजी के लिए देखिए कौन आए थे, जॉन्टी जोशी। देखिए पहला गेंद खराब हुआ है, लेकिन ये मत सोचे कि ओवर खराब होने वाला है। कहते हैं ना, जिस पे लोग हंसते हैं अक्सर वही इतिहास रचते हैं। इसलिए हमने हंसी मजाक कर ली पहली गेंद में, लेकिन आने वाला 5 गेंद, ओहो, फ्री हिट का मौका। और आकाश ने बता दिया, भाई मुझे मत दिखाओ उंगली, नहीं तो मैं बन जाऊंगा सौरभ गांगुली, सौरभ गांगुली, सौरभ गांगुली, सौरभ गांगुली। रंगलेवड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, रंगलेवड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुरेपूर ताकदीचा वापर आणि चेंडूने केला होता हवाई सफर. चलिए, यहाँ पर देखिए यही बात कर रहा था, तभी पहली गेंद में मैंने कहा था लैला के शादी में लफड़ा हो गया, और ये लफड़ा बहुत बड़ा हो गया। आकाश ने बता दिया, भाई मुझे मत दिखा उंगली, मैं बन जाऊंगा सौरभ गांगुली। आपने उन्हें उंगली दिखाया हल्की सी, और उसका फायदा ले लिया पूरी तरह से। बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज, गेंद का लाइन छोटा, पिकअप तो किया है, पुल किया है यहाँ पर, और दूसरा छक्का देखिए यहाँ पर आता हुआ। वाह रे वाह, आकाश बता रहे हैं उजाला मिल जाए यहाँ पर जय दुर्गा गोवे टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी, गाव देवी क्रीडा मंडळ अंजूरची ताकदन हाय न्यारी. खाली पब्लिक तारी पिता टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. सुभाष सर, एक फ्री हिट गेंद मिल जाना जैसे बल्लेबाज को विधानसभा का टिकट मिल जाना। अगदी बरोबर. जणू काही लायसन भेटलेलं आहे फलंदाजाला मुक्त फटकेबाजी करण्याची, आणि तो थांबायला तयार नाही. लेकिन फिर भी देखिए, उम्मीद नहीं छोड़ना चाहिए जॉन्टी को। कहते हैं ना, बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाते हैं, लेकिन डरना नहीं मेरे दोस्तों, क्योंकि कांटों की भीड़ में कभी कभी गुलाब भी मुस्कुराते हैं। एक आध गेंद फिर से आपको वापसी दिला सकता है। यही देखिए, यही बात कर रहा था, बुरे वक्त में इंसान लड़खड़ाते हैं, और यहाँ पर भी देखिए भाग्य का साथ नहीं। मुश्किल था कैच, लेकिन नामुमकिन नहीं था। सुभाष सर, क्या कहना चाहोगे? मैं तो यहाँ कहूँगा, वक्त जब आंखें फेर लेता है तो शेर को कुत्ता भी घेर लेता है, शायद वक्त समय साथ नहीं मिलता हुआ। अगदी बरोबर. आणि आमच्या मराठीमध्ये असं एक म्हण आहे की घर फिरलं की घराचे वासही फिरतात, आणि तशीच सध्या स्थिती आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. पहिलं चेंडू भीमर हाताळल्यानंतर या षटकाची आवश्यकता स्थिती आपण पाहतोय, चांगल्या षटकाची आवश्यकता होती, मात्र या षटकामध्ये जॉन्टी जोशी यांनी खूपच धावांचा भडीमार केलेला आहे. जॉन्टी जोशी देखिए आए थे टीम के लिए फायदेमंद साबित होने के लिए, मुश्किल बन गया। इस बार देखिए ऊंचाई ली है, इसलिए तो कहा भाई कि ओहो, ये क्या हो गया? ये तो बहुत बड़ी हो गई भाई गड़बड़ी, यानी मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। चुका आणि चुकाच आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि चुकीला माफी नाही. और गेंदबाज तो यही कर रहे हैं, सर में हाथ घुमा रहे हैं कि हमें अपनों ने लूटा, कहाँ गैरों में दम था। लुटने वाले भी हमारे थे, कैच छोड़ने वाले भी हमारे थे। भाग्य का साथ आकाश को मिला है, लेकिन फिर भी कहते हैं ना, डरना नहीं। भला ही यहाँ पर गलती हो रहा है, गलती को भूल जाइए, सबक को याद रखिए। यहाँ पर देखिए दोनों अंपायर, यहाँ पर अंपायर बहुत बढ़िया हाथ बोलते हैं। अंपायर ने भी आज प्रभावित किए हैं, लाजवाब एक एक डिसीजन। अगदी बरोबर. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण शकील कोटी सरांना पाहतोय, जे अतिशय नामांकित पंच आहेत. सर्व पंचांनी चांगली कामगिरी या चषकामध्ये केलेली आहे. यायला मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे सरळ यष्टरक्षाच्या हातामध्ये, आणि विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबाजी रूपाने.
डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव क्या बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 44 रन। तो अभी भी जीत की बात करेंगे ना, 26 की ज़रूरत है। और यही बात कह के भगवान के घर देर रहता है अंधेर नहीं। और शकील कोडी सर देखिए क्या बहुत बढ़िया, परेश भोईर सर लीजिए, अमित वाघमोरे सर लीजिए, और उनके साथ देखिए बात करेंगे मुरली गावंड सर लीजिए। और सुभाष सर कहते हैं ना, एहसास के दामन में आंसू गिरा कर देखो, क्रिकेट में अंपायर करना कितना कठिन है, एक बार आजमा कर देखो। और जिन्होंने अंपायर किए होंगे हमसे बेहतर कह सकते हैं। आज सचिन रमेश तेंदुलकर जिनके जन्मदिन है, क्रिकेट के भगवान गॉड क्यों कहा जाते हैं, वो 34,357 रन बनाए ये नहीं, वो अंपायर की रिस्पेक्ट करते थे। गलत भी आउट हो जाते थे ना, गलत डिसीजन का शिकार होते हुए मुस्कुराते निकाल जाते थे। वाइड का इजाफा यहाँ पर, चाल तो बिछा रहे हैं। और विकेट यहाँ पर मिला, देखिए विकेट सुमित पाटिल का, लेकिन बहुत मौका मिला, लेकिन आखिरकार कहते हैं ना, बादाम खाने से उतना अकल नहीं आता है, गलती करने से जितना अकल आता है। इसलिए काचा बादाम खाते रहिए। और कहीं गलती करने के बाद यहाँ पर आखिरकार विकेट हाथ लगता हुआ, लेकिन कहते हैं ना सुभाष सर, फूलों के बीच में जैसे कांटों का कहर रहता है, और इस समय आकाश को जहर है। और ये जहर जब तक मैदान के अंदर रहेगा, कहते हैं ना, जहर का एक बूंद बॉडी में जाए तो बॉडी को डैमेज कर देता है। अगर ये मैदान पर रहेगा तो फिर बॉडी नहीं, मैच को ही पूरी तरह से डैमेज कर सकता है। मॉन्की विकेट है क्या यहाँ पर? नहीं, अंपायर सहमत नहीं है। बहुत कुछ देखिए यहाँ पर, यहाँ से लग रहा है वार्निंग मिल गया शायद। सुभाष सर, जब आपको पहली वार्निंग मिल जाती है तो फिर सोच लीजिए दूसरा वैक्सीन भी आपको लेना पड़ेगा, लेकिन वो गलती मत करिए। और ये चलिए भाई, आकाश पाटिल के बल्ले से निकलता हुआ, उई दैया, मार डाला रे। एक नंबर जगात ते जिल्हाभर बाल्या मामाचं काम गायलंय दमदार जगात ते जिल्हाभर। हे आपण पाहू शकता, अखू टप्प्याचा चेंडूला फुल केला होता, फुलला सक्सेसफुलला वंडरफुल आणि चेंडू झाला होता सीमारेषावर गोल। आकाशाची झकास फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे। अक्षरशः बरंच आपण पाहतोय, कारण आकाशाच्या बॅटमधून हा चौथा षटकार आपण पाहतोय। चलिए, आकाश ने बता दिया भाई, किसी की शकल को देखकर उसकी ताकत का अंदाजा मत लीजिए, क्योंकि शकल क्रिस गेल का भी बहुत बेकार था, लेकिन कितना खतरनाक था बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज। और उन्होंने बता दिया, शकल को मत देखिए, किसी की अकल को देखिए, ताकत को देखिए, काबिलियत को देखिए। और मैं तो कहूँगा मेरे रब ने इसे क्या चीज़ बनाया है। ऐसा लग रहा है क्रिस गेल 51 रन और जीत के लिए देखिए अभी 19 की ज़रूरत है, गेंद 12 बचा है। आकाश बल्लेबाजी कहाँ पे कर रहे हैं, 33 रनों के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। लेकिन यहाँ पर बात करूँगा ना, आरडी ओली टीम मैच बचा सकते हैं सुभाष सर। अगर एक मेरी अंदाज में कहा जाए तो रात लगभग 12 के करीब बज रहा है। जिसे कहती ना, बुरी नज़र से देखो तो हर चीज़ बुरी लगती है, अगर अच्छी नज़र से देखो ना, वेस्ट इंडीज की लड़की भी आलिया भट्ट लगती है। अगर सही ढंग से गेंदबाजी होती है, सही नज़र से फील्डिंग होती है, फिर ये मैच आलिया भट्ट के जैसे आप खूबसूरत बना सकते हो। नज़र अच्छी होना चाहिए गेंदबाजी में, फील्डिंग अच्छी होनी चाहिए। अगदी बरोबर आपण उल्लेख केला। या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, दृष्टी बदलावी लागेल, दृष्टिकोन आपोआप बदलेल आणि या षटकामध्ये ही करिश्माई गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला, जर हा सामना आरडी ओली संघाला जिंकायचा असेल तर। हमारे केतन दादा तरे देखिए यहाँ पर मैच का पूरा आनंद ले रहे हैं। इनके पास देखिए दिल बड़ा है। देखिए टीम के ओनर पेकर हो गए, घर पे भी रहते थे, लेकिन कहीं ऐसे टीम को ऐसे कड़ी मुकाबला से, खास करके धारावी टीम देखेंगे, पसंदीदा टीम, और कहीं नाम उन्होंने पूर्ति बिले में जगमगाए हैं। हमारे टोंडरी के देखिए नौजवान, काचा बदाम मत खाइए, मैच खेलना है आगे जाकर। MIDC देखिए आज विश्वास पाटिल नहीं देखे, जो रायगढ़ ठाणे के टाइगर कहा जाता है। स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में कौन उनका वो इनिंग भूल सकता है। लेकिन रोशन पाटिल 2 वाइकर मैन देखिए, और जो गेंदबाज की मैंने जिक्र कर रहा था, हैं अनुभव खिलाड़ी। प्रमोद पाटिल देखिए कप्तान कुल में जिनका नाम आता है, बहुत बढ़िया। देखिए कई युवा खिलाड़ी देखिए इस टीम में, अजय पाटिल ने देखिए कहीं एक्सपीरियंस है। और सामने देखिए वीरतनाजी तापोड़े टीम देखिए, एक मजबूत टीम है जिसकी हिस्ट्री इतिहास भिवंडी से लेकर रायगढ़ नगरी लीजिए, कल्याण लीजिए, कहीं भी बहुत बढ़िया टीम देखिए। और यहाँ से देखिए, देखते 12 गेंद 19 का जरूरत था, और यहाँ से समीकरण बदलेगा। देखिए 11 गेंद 19 की जरूरत है। सुभाष सर कहते हैं ना, रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं, और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं। लगभग देखिए 3 ओवर में ऐसा रन खर्च किए, मैच हाथ से निकल चुका था। क्या यहाँ से मैच को बचा पाएंगे?
और ये चलिए यहाँ पर गेंद को खेला, एक रन तो आसानी के साथ आएगा और आकाश रहना चाहेंगे ऑन द स्ट्राइक। सुभाष सर क्या कहना चाहोगे? यहाँ पर 2 गेंद के ऊपर 1 रन आया है, अभी भी 18 की जरूरत है। और गेंद कितनी बची है? पनमेल डिपो में जाइए, हर जगह के लिए मिलता है बस, गेंद बचा है 10। नक्कीच आकाश पाटील याच्यावर पूर्णपणे मदार असणार आहे. आणि जर आपण जर बघितलं तर आडी ओळी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर आकाश पाटील याची विकेट खूपच महत्त्वाची असणार आहे. याउलट जर फलंदाजी करणाऱ्या जयदुर्ग गोवे संघाला सामना जिंकायचा असेल तर आकाश पाटील हा सेंटर ऑफ अट्रैक्शन असणार आहे. बिल्कुल सही बात बताए सुभाष सर, जैसे कहते हैं ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना होगा, और वो मगरमच्छ है आगाज। कहते हैं ना, पानी में रहकर मगरमच्छ से दुश्मनी मत लीजिए। अगर ये जब तक इस मैदान पर रहेगा शायद ये दुश्मनी महंगा पड़ सकता है, लेकिन फिर भी हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहते हैं ना, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। और ये चलिए चाल में फंसा दिया, वाह रे वाह, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। कहते हैं ना, इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और आकाश के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर, ज्या विकेटची खरं तर आवश्यकता आहे तो विकेट प्राप्त केलेला आहे. हे आपण पाहू शकता. परफेक्ट यॉर्कर, बेल्स क्या जली, मानो बाबूशाह सर बल्लेबाज का दिल जल उठा. क्या बढ़िया, इसे कहते हैं लकड़ी चाहे जितना गीला हो वो जलता है जरूर, बल्लेबाज कितना भी बड़ा हो वो गलती करता है जरूर। और देखिए, मैंने क्या कहा था सुभाष सर के, बुरी नज़र से देखो तो हर चीज़ बुरी लगती है, अच्छी नज़र से देखो तो हमें वेस्ट इंडीज़ के देखिए, कहीं भी नौजवान लीजिए, कुछ भी लीजिए, कोई सलमान लगता है तो कोई आलिया भट्ट लगता है, तो इसी तरह से अच्छी गेंद, लाइन लेंथ, लाजवाब, तारीफ करना चाहूँगा। बहुत बड़ा विकेट, इसलिए तो कहा इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और आकाश के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल। लेकिन कहते हैं ना, उम्मीदों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जो बल्लेबाज जिंदा हैं तो फिर वो जिंदा नजराना भी जरूरी है। एक बड़ी वापसी देखिए, पवन को मेरे हिसाब से सेकेंड ओवर लाजवाब कप्तान ने चुन लिया यहाँ पर, और सही समय में हथौड़ा लगाए। समीकरण देखिए, 9 गेंद बचा है और अभी भी देखिए 18 की जरूरत है, प्रति ओवर 2 के औसत से। सुभाष सर, मैच मजा में आता हुआ। अगदी बरोबर. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. और उसके बाद देखिए हेलीकॉप्टर उड़ाया, ओहो, यहाँ और एक था मौका। सुभाष सर, ये तो कहूंगा मैं, मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई, क्योंकि कैच भी छूटा और मैच भी छूटा। और इतनी कुशल मूवमेंट में आपने कैच छोड़ रहे हो, कैच छोड़ रहे हैं, या क्या लगता है आपको 11 बाइक छोड़ दिए? नक्कीच कॅच सोडतात, जवळजवळ मॅचही सोडतात असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही. कारण पकडा कॅच, जिंका मॅच, क्रिकेटचं समीकरण कदाचित आडी ओळी संघ जे क्षेत्ररक्षक विसरले असेल, मात्र या षटकामध्ये पवन याचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी हाताळतोय. कोई बात नहीं, कहते ना, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। जो आपने कर दिया गलती उसे भूल जाइए। कैच भी छूटा, 2 रन भी गया। अभी देखिए 16 की जरूरत है, 8 गेंद बचा है। क्या कसी हुई गेंदबाजी, पवन यहाँ पर कमाल की गेंदबाजी करता है। और इसलिए सुभाष सर में कहा था कि सही नज़र और सही फील्डिंग, सही गेंदबाजी, 2 चीज़ मैंने जिक्र किया था। तब जाकर अब चैंपियन के गाना सुन सकते हो और ले जाएंगे ट्रॉफी उठा सकते हो, नहीं तो फिर रह जाओगे, देखते रह जाओगे, सामने वाली टीम मैच चुरा कर ले जाएंगे। लेकिन ये कहना भी मैं कहूँगा थोड़ा डिफिकल्ट बनते जा रहा है। आकाश का विकेट बहुत कुछ बता कर गया, और अभी देखिए समीकरण रह गया। नक्कीच आकाशच्या विकेट नंतर पुन्हा एकदा आडी ओळी संघाने सामन्यामध्ये वापसी केलेली आहे. मात्र अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. 8 गेंद 16 की जरूरत है। और ये चलिए स्लोअर गेंद जाल में फंसाए। इस साल बात करेंगे ना, इंडियन प्रीमियर लीग में इस गेंद का बहुत बढ़िया इस्तेमाल किए हैं हर्षल पटेल। हर्षल पटेल जो मागील IPL स्पर्धेमध्ये पर्पल पटेल म्हणून सर्वाधिक विकेट ज्याने प्राप्त केल्या होत्या आणि पर्पल कॅप नक्कीच त्याने जिंकली होती, आणि त्याचं नाव पर्पल पटेल असंही पडलं होतं. और ये टीम के नाम भी हमने जोड़े ड्रेस कोड से के रॉयल चैलेंजर बैंगलोर टीम। देखिए हर्षल पटेल की भूमिका क्या यहाँ पर पवन पाटिल निभा पाएंगे। यहाँ पर स्लो ओवर में गेंदबाजी के लिए आते हैं। और यहाँ से बात करेंगे, अभी देखिए गेंद बचा है, 7-15 की जरूरत है। लेग बाय से रन आया, और ये चलिए भाई ज्यादा अतिरिक्त ताकत लगाने की कोशिश की, वाइड का इजाफा, बिन पायल से बची घुंघरू। इच्छो तेरी भाई, पायलों की झनकार सिर्फ ही दिल चुराएगी, मैच नहीं। मैच चुराना है तो भाई बल्ले से रन बनाना होगा, और ये काम इतना आसान नहीं रहेगा।
स्लो ओवर देखिए हमेशा बचने की कोशिश करते हैं और गेंदबाज देखिए वही काम करते हुए यहाँ पर वाइड मिला है, कुछ सुकून मिला होगा, लेकिन स्लोअर गेंद यही देखिए वही वेरिएशन दिखाते हुए। क्या कहना चाहोगे सुभाष सर? और ये देखिए यहाँ पर क्या रनआउट का खतरा, ओहो काम बढ़ गया, तीसरे अंपायर के लिए रेफर किया गया। अगर यहाँ से रनआउट हुए तो और मुश्किल में आ जाएगी टीम। और क्या वेरिएशन दिखाया गेंदबाजी में सुभाष सर, जिसे कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, और टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुमाना, नकल गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, ये उससे भी बड़ी बात है। और समीकरण देखिए, अभी ये रन कंप्लीट के बाद समीकरण बताएंगे क्या है। सुभाष सर क्या कहना चाहोगे कुशल मोमेंट मैच का? नक्कीच पवन यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आलेले आहे. एक वेळा असं वाटलं होतं आकाश पाटील फलंदाजी करत होता तेव्हा जयदुर्ग गोवे संघाचा सामना जिंकेल, मात्र RD ओली संघाच्या पवन या गोलंदाजाने पुन्हा एकदा संघाला वापसी करून दिलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. पावे तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. तर सुखरू आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला फलंदाज ग्रीन सिग्नल इथे ऑन होतोय. फलंदाज सुखरूप. चलिए एक रन शायद यहाँ पर मुकम्मल हो गया. देखिए यहाँ से अंपायर जो है नट आउट का इशारा यहाँ से देख रहे हैं, शायद बड़ी स्क्रिप्ट का खिलाड़ी कुछ देखकर कुछ इशारा कर रहे हैं, मुझे लग रहा है शायद. लेकिन चलिए मेन अंपायर भी देखिए अंदर सहमत हैं और एक रन यहाँ से कंप्लीट होता हुआ और समीकरण यहाँ से चलेंगे यहाँ पर. तो चलिए अभी 6 गेंद 13 रन. और सुभाष सर मुझे कि वो मैच याद आ गया जो 5 वनडे की सीरीज था ऑस्ट्रेलिया दौरा जब हिंदुस्तान किया था. धोनी की कप्तानी में 4 वनडे मुकाबला हार चुके थे. आखिरी वनडे मुकाबला था जहां क्लीन स्वीप से बचना था और उस मैच में मनीष पांडे को खास करके मौका मिला था. अंतिम ओवर में 13 का जरूरत था. मनीष पांडे ने 102 रनों का इनिंग यानी चौके के साथ मैच को फिनिश किया था धोनी के आउट होने के बाद. और तभी से कुछ दिन हिंदुस्तान के लिए जोड़े थे. तो वही समीकरण देखिए यहाँ पर 6 गेंद देखिए 13 की जरूरत है. 12 भी बना लेते हैं तो फिर सुपर ओवर का काम बन सकता है. कहते हैं ना तुझको देखेंगे सितारे तो जिया मांगेंगे. और गेंदबाज भी यहाँ से विकेट लेने की दुआ मांगेंगे, लेकिन अपने हाथों से ये मौका जाने ना देना, क्योंकि तेरी साथी खिलाड़ी भी तेरे चौके छक्के की दुआ मांगेंगे. दुआ दोनों तरफ से होगी. लेकिन सुभाष सर यहाँ पर आकाश के आउट होने के बाद कहते हैं ना डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं. अगर इन दोनों बल्लेबाज मजबूती बल्लेबाजी थोड़ा कर लिए तो फूल खिल सकते हैं, मैच जीत सकते हैं. लेकिन लाजवाब वापसी क्या कहना चाहोगे RD ओली टीम की, जितनी भी तारीफ किया जाए? नक्कीच कौतुक करावं लागेल RD ओली संघाचं. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. बहुत बढ़िया. देखिए 6 गेंद 13 का जरूरत है. और ये चलिए भाई बाउंसर पहला गेंद, और ये कितना बड़ा बाउंसर है देखते हैं. अंपायर क्या इशारा कर रहे हैं यहाँ पर? वाइड यहाँ पर देखिए. चलिए यहाँ पर वाइड दिया गया 1 बाउंस के साथ. यहाँ पर सुभाष सर कहते हैं ना 1 बाउंस का वार्निंग भी देखिए मिल चुका है. सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर. और गेंद सर के ऊपर जाए तो अतिरिक्त बाउंसर शायद, यही बता रहे हैं अंपायर के गेंद सर के ऊपर था. लेकिन खिलाड़ी थोड़ी से RD ओली टीम के नाखुश हैं. चलिए स्पीड अप कीजिए. समझ सकते हैं कुशल मूवमेंट में मैच है और एक एक रनों की भी अहमियत बहुत होता है. और जहां पर कहते हैं ना दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार उठाना जरूरी है. नक्कीच चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, मात्र हे विसरून चालणार नाही. सूरज मात्र गोलंदाजी मार्गावर आहे. आता माझं समीकरण आपण पाहतोय. अर्धा डझन चेंडू आहेत आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता आहे. और चलिए सुभाष सर क्या हो गया यहाँ पर, जहाँ पर देखिए आपने पहला बाउंसर भी निकल गया, वाइड भी निकल गया, आप सेकंड बाउंसर कर भी नहीं सकते हो. और यहाँ से बेनिफिट फ़ायदा कहीं ना कहीं बल्लेबाज को मिलेगा. लेकिन फिर भी सूरज मात्रे मुझे लगता है ये सूरज के जैसे जगमगाने की कोशिश कर रहे हैं. भला सूरज आने में थोड़ा समय है यहाँ पर, लेकिन ये सूरज देखते हैं. और ये चलिए आवाज़ तो आया, क्या किनारा लिया और यहाँ पर विकेट यहाँ पर गिरता हुआ. क्या करारी यहाँ पर हमला देखे. यहाँ पर इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून था. पिछली कुछ गेंदों में रन आ रहा था, ये बैटर का जुनून था. इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून. लेकिन सुभाष सर फ्रांस एकमात्र ऐसा देश है जहां एक भी मच्छर नहीं है. शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिंद तो खरं, शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिंद तो खरं.
सुरेश म्हात्रे भाळ्या मामा एक नंबर सुरेश म्हात्रे भाळ्या मामा एक नंबर धन्यवाद सुभाष सर। देखिए आपके जैसे तो हमारे पास उतनी बड़ी कंप्यूटर नहीं है, लेकिन फिर भी देखिए जो मेरे चाहने वाले हैं ना उनके लिए कुछ ना कुछ एक नई थोड़ी हम भी किताब पढ़ते हैं शायद उसकी बेनिफिट फ़ायदा। क्या कहना चाहोगे? मैच बहुत बढ़िया मजा में आ चुका है, जैसे कहते ना आता रंगाता आला मैच, क्योंकि ये था कमाल का कैच। अगदी बरोबर. कॅच पकडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅचमध्ये येतोय आणि ओळिया संघ भिवंडी वर्सेस भिवंडी. तो चलिए बात करेंगे तो सुभाष सर, भिवंडी की दोनों टीमें यानी कश्ती कभी भी बदल सकती है और कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है। ये दोनों भिवंडी की टीम है भाई, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। टीवी मत ऑफ करना, यही बात कर रहे थे। मैच का रिजल्ट सुभाष सर, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है भाई। ताश की जोकर, बुमराह की यॉर्कर, आज डिकॉक को किया था चलता। 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये अजूनही बाबूशाह सर 11 धावांची आवश्यकता आहे. तो चलिए भाई, यहाँ पर अगर पेलना है तो फूलों की हार, तो गेंद बचा है, 4 रन बनाना है आपको। यहाँ पर 11 रन देखिए, 11 दावा 4 चेंडू। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 11 रनों की जरूरत है 4 गेंद के ऊपर। क्या होगा मुकाबला की हालत? यहाँ पर स्ट्राइक पर बैठा रहा अनुज पाटिल, कहते हैं ना कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना, हो सके तो डायरेक्ट चौका या छक्का लगाना। ये तो जय दुर्गा गोवे टीम चाहेंगे, लेकिन आरडीओली टीम चाहेंगे भाई चौका भी ना लगे, छक्के भी ना लगे, सिंगल निकल जाए चलेगा, नहीं तो विकेट मिल जाए। हवा में कीने फील्डर से दूर, 1 रन आया। और देखते देखिए दोनों बैटर कितनी तेज भागते हुए, जिस शोले पिक्चर में हेमा मालिनी ने अपने टांगे को भगाया था, भाग धन्नु बसंती का इज्जत का सवाल है, यानी भाग यहाँ पर 11 रनों की सवाल है, क्योंकि अभी देखिए गेंद बचा है 3 और उड़ा देगी नींद, क्योंकि जीत के लिए चाहिए 9 रन। अगदी बरोबर. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सामना संपलेला नाही. क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा गुरु? पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा। सूरज मात्रे फिर से एक बार तैयार। ओहो, ऑफ स्टंप की लाइन, और ये क्या हो गई भाई, चिड़िया चुभ गई खेत में। अभी देखिए 2 गेंद 9 की जरूरत है, यानी पान खा जुल्फे बना, शराब पीना छोड़ दे भाई। चौके लगा, छक्का लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दे। डॉट गेंद एक कोरोना वायरस के जैसे, मारता है कम, डराता है ज्यादा। सामना जर टाय झाला, बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर, सुपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि भाऊ या पहिल्या सुपर ओव्हरचा सामना पाहतोय का? चलिए, हमने यही बात कहा था कि जिस पे लोग हंसते हैं अक्सर वही इतिहास रचते हैं। पान खा जुल्फे बना, वाह रे वाह, AK-47 रोकना चाहेंगे डीजे। देखिए यहाँ पर 2 गेंद 9 की जरूरत था, 6 आया, अभी 3 का जरूरत है। 2 भी भाग कर लेते हैं ना तो सुपर ओवर बन जाएगा। और ये देखिए यहाँ पर जय दुर्गा गोवे टीम इंतजार कर रहे थे कि मेरे करण अर्जुन आएंगे, करण अर्जुन जरूर आएंगे। अनुज आ गए भाई, लेकिन भूलना नहीं गेंदबाजी भी अमरीश पुरी के जैसे हो रही है। और अमरीश पुरी ने भी कहा था, बेवकूफ औरत, मरे हुए कभी वापस आते हैं क्या? अगर आ ही गए तो इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा। तो सुभाष सर गेंदबाज भी चाहेंगे इस गेंद के ऊपर सिस्टम बंद करने के लिए, लेकिन फिर भी देखे गोवा टीम के समर्थक इंतजार कर रहे होंगे कि मेरे करण अर्जुन फिर से आएंगे। अगदी बरोबर. करण अर्जुनच्या रूपाने ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि करण अर्जुन 3 धाव पूर्ण करतात का बघायचं. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बहुत बढ़िया मैच सुभाष सर, हाई वोल्टेज ड्रामा है। और मैं पहले ही बता दिया भाई, कश्ती कभी भी डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है। ये दोनों भाई भिवंडी की टीम है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। नेट समाप्त हुई है तो फिर से डाल दीजिए 2GB, क्योंकि आज रात में और कुछ ऐसा होने वाला है हंगामा। 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन चौकार, गोल्डन षटकार की मात्र 2 धावा निघाल्या तर सामना टाय. तो चलिए एक बार आखिरी गेंद के लिए जोरदार ताली होना चाहिए। क्या बढ़िया मुकाबला देखिए, हाई वोल्टेज ड्रामा, राष्ट्रवादी चलसक की देखिए बड़ी जीत है। आज क्या मुकाबला बन रहा है यहाँ पर। आने वाला देखिए 1 गेंद 3 की जरूरत है, 2 भी निकाले तो मैच सुपर ओवर। और ये चलिए 1 रन तो आएगा दूसरे के लिए, ये तो भाग कर जाएंगे। और आखिरकार देखिए 1 रन से बड़ी जीत, क्या कहना चाहोगे सुभाष सर?
क्या हाई वोल्टेज ड्रामा। मैच तो यहाँ पर रॉयल चैलेंजर आरडी ओइली टीम जीता, लेकिन शायद बात करेंगे, हमें राजस्थान रॉयल नाम दिया था, यहाँ पर मैच हारे लेकिन दिल जीते, क्योंकि 70 के पीछा करके इतना आसान नहीं था, एक समय मैच को झुकता कर दिया था भाई। सुभाष सर क्या कहना चाहोगे? कहते हैं ना, हारने में बुराई है, हार मान लेने में बुराई नहीं है। नक्कीच गोवे संघ जरी हारला असला तरी मात्र या संघाने सर्वांची मने जिंकलेली आहेत. एकंदरीत आपण पाहतो क्रिकेटचा विजय झालेला आहे. बहुत बढ़िया। देखिए, कहते हैं ना, यहाँ पर हारने में बुराई नहीं है, लेकिन हार मान लेने में बुराई है।